रुपेश दरात. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मराठवाड्यात राष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन, नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद. विद्यार्थ्यांमधील नैतिक मूल्य वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाची पत्रकार परिषद संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भातील उपाययोजना आणि दुष्काळी जनतेच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे राज्य पातळीवर नेते जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर दुष्काळासंदर्भातील उपाययोजना व दुष्काळी जनतेच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास 14 सप्टेंबर पासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नाकडे कानडोळा करणाऱ्या असंवेदनशील सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या 8ही जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. भारतवर्षाला तरुण पिढी भारताचे भविष्य घडवू शकते. त्यासाठी तरुण पिढीला विचार व कार्य यामध्ये डोळसपणे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी ठेवावी लागेल. आजच्या काळात युवा पिढीला संतुलित विचार प्रस्थापित करण्याची गरज आहे, पण ही बाब तरुणामध्ये दिसून येत नाही. परंतु आज तरुणामध्ये आत्मकेंद्रीपणा, भरकटलेलापणा पसरलेला आहे. देशामध्ये संस्कृती, भाषा व धर्म अनेक आहेत. आजही सुद्धा अनेक वर्षानंतरही भारतामधील समूह व धर्मामध्ये एकता आहे. या एकतेला समोर विविधतेने एक प्रकारे संकटाचे वातावरण निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. युवकांची दिशाभूल करून त्यांना उग्रवादाकडे ओढल्या जात आहे. या वाटेपासून त्यांना हटविण्यासाठी व त्यांचे विचार सकारात्मक व अहिंसक विचार प्रस्थापित करण्यासाठी आणि समाजाची पूर्ण बांधणी करण्यासाठी संघटना युवकांना तयार करत आहे. आज नांदेड येथे या संघटनेची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी सलमान खान, सदस्य अब्रार देशमुख आदी मान्यवर व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. मी या संघटनाद्वारे हे दाखवू इच्छितो विद्यार्थी वर्गाला की आपण या देशाचं निर्माण व कल्याणासाठी द्वेष जे निर्माण करणारी तत्व आहेत त्यापासून आपण दूर राहावे व सांप्रदायिक जे तत्व आहे त्यांना बळी न पडता या देशाचे भविष्य घडवण्यासाठी, चांगलं निर्माण या देशाचं करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनात पॉझिटिव्ह वेमध्ये आपले जे विचार आहे ते आपण घेण्याची जे आहे प्रयत्न करावे. त्यासाठी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन SIO ऑफ इंडिया महाराष्ट्र या प्रयत्नशील आहे. SIO महाराष्ट्राच्या वतीने बी फॉर कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स या टॉपिकने एक अभियान राबवित आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. महाराष्ट्रात तीव्र पाणी टंचाई असताना शाही स्नानासाठी धरणातील पाणी सोडणे बेकायदा. हायकोर्ट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा. 15 वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली ते आज रस्त्यावर उतरले आहेत. विक्रम गोखले यांनी घेतली FTIच्या विद्यार्थ्यांची भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांना
या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे विक्रम गोखले यांनी दिली माहिती. बिहारमध्ये भाजप 160 जागांवर निवडणूक लढवणार. अमित शहा. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर. सिमेंटचा ट्रक इनोव्हा व दुचाकीचा झाला अपघात. आजचा सुविचार: जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. वैभव देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मराठवाड्यात राष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन. नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद. विद्यार्थ्यांमधील नैतिक मूल्य वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाची पत्रकार परिषद संपन्न. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.